काकुलती येतो हरी, काकुलती येतो हरी, क्षणभरी निवडिता तुमची मज लागली सवे, ठाईचे नव्हे नभो घडी. अनेके बोलावी ती फार, बहु थोरन आवडते, तुमची मज लागली सवे, ठाईचे नव्हे नभो घडी. भाविके त्यांची आवडी मोठी, भाविके त्यांची आवडी मोठी, तुका मने मिठी घाली जीवे, तुमची मज लागली सवे, ठाईची नवे नवो घडी. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो चरणा, चरणा लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, आम्ही सुखया देवा, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेरू. काकुलती येतो हरी, क्षणभरी निवडिता तुमची मज लागली सवे, ठाईची नव्हे नभो घडी. विश्वचैतन्य भगवान श्री ज्ञानोबाराय, वैराग्य भास्कर जगद्गुरु तुकोबाराय तसेच भगवान परमात्मा यांच्या चरण नतमस्तक सेवेला सुरुवात करतो. या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत श्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, अखिल विश्वाचे परमार्थप्राण संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबार यांचा 4 चरणाचा काला प्रकरणातील भक्ताचा आणि भगवान श्रीकृष्णाचा संवाद संबंध सांगणारा असा अभंग आहे. प्रस्तुत अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकोबाराय यमुना नदीच्या वाळवंटामध्ये गोपाळाचा आणि भगवान श्रीकृष्णाचा जो संवाद झाला तो संवाद या अभंगामध्ये बंदिस्त केलेला आहे. कुठंतरी भगवान परमात्माच्या अंतकरणामध्ये अहंकार निर्माण झाला. भगवान श्रीकृष्ण गोपाळांना म्हणू लागला, हे गोपाळांनो मी जरा मोठ्या घरचा आहे बरं का, त्यामुळे आता आजपासून मी तुमच्या काही ओळत्या आणणार नाही, मी तुमचं काही काम ऐकणार नाही. त्यावेळेला सर्व गोपाळांनी मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये असा एक ठराव पास केला की भगवान श्रीकृष्णाला स्वतःला जरा मोठेपण वाटत आहे, मग आपण सुद्धा एक काम करायचं, उद्यापासून भगवान श्रीकृष्णाला आपल्यामध्ये येऊ द्यायचं नाही, आपली शिदोरी द्यायची नाही, आपल्यामध्ये गायी चारू द्यायच्या नाहीत, आपल्यामध्ये कुठलाही खेळ खेळू द्यायचा नाही, असा ठराव पास केला. अर्थातच सगळ्या गोपाळीने भगवान श्रीकृष्णावरती बहिष्कार टाकला, बाजूला टाकलं. त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाच्या लक्षात आलं की आपलं अस्तित्व हे गोपाळावरून अवलंबून आहे. भगवान परमात्मा एकटा पडला. त्यावेळेला या विश्वाचा चालक मालक भगवान श्रीकृष्ण कन्हैया त्या गोपाळांना काकुळतेला येऊ लागला, डसा डसा रडू लागला आणि म्हणू लागला, हे गोपाळांनो मला काय तुम्ही वेगळं टाकू नका गाड्या, का मला तुमच्याशिवाय जमत नाही. मग काय गोपाळ म्हणू लागले, का रे कृष्णा तुला फक्त आम्हीच पाहिजे आहेत का, या विश्वामध्ये करोडो समाज आहे, तू तिकडे जा ना. भगवान श्रीकृष्ण म्हणला, हे बघा मला ते अजिबात आवडत नाहीत, का मला तुम्ही आवडतात म्हणून मला तुमचा संबंध चांगला वाटतो, कारण मला आवडणारी व्यक्ती तीच आहे ज्यांच्या अंतकरणामध्ये प्रेम आहे, विश्वास आहे, श्रद्धा आहे, भाविके त्यांची आवडी मोठी आणि तुका मने मिठी घाली जीवे. मी आवडत्याच व्यक्तीला कडकडून मिठी घालतो. असा या अभंगाचा आशय. विठाला 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 विठाला. ह्या महाराष्ट्र भूमीला लाभलेली वारकरी संप्रदायाची परंपरा आणि या परंपरेला अनुसरून अत्यंत विराट आणि भव्य दिव्य स्वरूपातील देखना हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गेले 11 वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे. कार्यक्रमाचं वर्ष आहे 11वं. हा कार्यक्रम पाहून मला संत सम्राट ज्ञानेश्वर माऊलीची ओवी आठवली. माऊली म्हणतात का, लावण्याची नभाळी प्रगटे जैसे आगळे अंगण अंगकी प्रथम ये सकाळी. माऊलीने त्या ओवीमध्ये तारुण्य नावाची अवस्था सांगितली, ज्याला आपण तारुण्य म्हणतो, लावण्य म्हणतो. लावण्य हे असं मुसमुसीत असतं, असं कोमडलेलं लावण्य नसतं. माऊली म्हणतात लावण्य तारुण्य वयाच्या 12व्या वर्षाला चालू होतं आणि वयाच्या
25व्या वर्षाला संपतं, म्हणून जुन्या काळामध्ये 25च्या अगोदर लग्न करीत होते, कारण तिथून पुढे तारुण्य संपत जातं. मला वाटतं आपल्या कार्यक्रमाचं वर्ष आहे 11वं. नुकताच लावण्याच्या नवाळीमध्ये नटल्याला सप्ताह आहे, बरोबर आहे का नाही? पुढचं 12 वर्ष तपपूर्ती सोहळा आहे, म्हणजे आजपासून काल्याच्या कीर्तन झाल्यापासून पहिलं पावल्याचं तारुण्यात पडणार आहे. एवढा मोठा हा आणि विशेष तरुण मंडळीच्या सहकार्याने सप्ताह आहे. नुसते गावातील तरुण मंडळी नाहीत, आमच्या त्या छोट्या विद्यार्थ्यापासून ती विनेकरी बाबापर्यंत सगळे तरुण मंडळी वयोवृद्ध मंडळी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील दिग्गज या ठिकाणी कीर्तनकार, गायनाचार्य, मृदंगवादक सगळेच परिसरातील वैभव या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघा. सुंदर असं निवेदन आहे. पुण्यपावन आपलं हे गाव आहे श्री क्षेत्र वासुली. मी नेहमी सांगत असतो महाराज, या भागामध्ये परमार्थ करायची गरज लागत नाही, आपोआप परमार्थ होतो. कारण आपली भूमी जगद्गुरु तुकोबाराच्या पदस्पर्शाने पावन आणि पवित्र झालेली भूमी आहे. याच वाटेने जगद्गुरु तुकोबारा देहूवरून प्रस्थान करत असताना अनेक वेळेला याच गावातून पुढे भामचंद्र डोंगरावरती गेलेले आहेत. विठ्ठल महाराज या परिसराला परमार्थ करायची गरज नाही. भामचंद्र डोंगराचा वारा जर यांच्या नाकातून हृदयात गेला तर यांचं हृदय पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी मोठी ताकद या भूमीमध्ये आहे. मला या भूमीचा अनेक वर्षाचा अनुभव आहे, कारण मी डोंगरावरती 2-4 वर्ष काढलेले आहेत जुन्या काळामध्ये. या पंचक्रोशीचे सगळे परिचयाचे सगळे वारकरी मंडळी आहेत, सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. या कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक, संयोजक, समस्त ग्रामस्थ मंडळी, कार्यक्रम कमिटी मंडळी, समस्त तरुण मंडळी आणि समस्त ग्रामस्थ मंडळी वासुली व श्री तळजाई देवी भजनी मंडळ वासुली, सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. एक या परिसराचं, या पंचक्रोशीचं, आपल्या गावचं वारकरी संप्रदायावरती एक आगळं वेगळं आणि विशेष प्रेम यावर्षी मला जाणवलं आहे. मला वाटतं याच्या अगोदर 2-3 कीर्तन सेवा याच कार्यक्रमामध्ये माझ्या झालेल्या आहेत, पण या वर्षी जरा तुम्ही महाराष्ट्रातील हिरे शोधून काढलेत, दिग्गज मंडळी शोधून काढलेत बघा. उंच गळ्याचे मालक आदरणीय श्री हरिभक्त पारायण, आता त्यांचं वर्णन मी करावं एवढा मी मोठा नाही गायन क्षेत्रामध्ये. स्वर कंठभूषण, मृदंग, संगीत अलंकार आदरणीय श्री हरिभक्त पारायण, आपल्या पंचक्रोशीचे वैभव श्री हरिभक्त पारायण नागेश महाराज पवार यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. महाराजांनी सुंदर चाल गायली आणि त्यांना तोला मोलाचं ज्यांनी सहकार्य केलं, आदरणीय श्री हरिभक्त पारायण, आमच्या बीड जिल्ह्याचं वैभव श्री हरिभक्त पारायण संगीत अलंकार बाळासाहेब महाराज गाडे महाराज देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आता ऐका, इंद्रोवदीन मृदंगम जे जे सुकुमारा कीर्तने ते कुमारा. माझे गुरुवरे वैकुंठवासी सुभाजी महाराज देशमुख सांगायचे बरं का. महाराजाकडे पाहून मला गुरुजीचे शब्द आठवले. गुरुजी म्हणायचे, मृदंग कसा वाजवावा, उकळत्या तेलामध्ये जिरे टाकल्यावर कसे करतात, तडतड तडतड तडतड. अगदीच आमच्या विठ्ठल महाराजाची बोट मृदंगावरती तडतड करतात. एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. मृदंग अलंकार, मृदंग विशारद आदरणीय श्री हरिभक्त पारायण जिवलग मित्र विठ्ठल महाराज जमदाडे आवर्जून उपस्थित आहेत. महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. माझ्याबरोबर आलेले माझे मोठे बंधू आदरणीय श्री हरिभक्त पारायण बालासाहेब महाराज रसाळ हे देखील आवर्जून उपस्थित आहेत. महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. विशेष 5 दिवसात ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे का नाही. काही कायला महिना होत नाही, काही कायचं आयुष्य गेलं अजून पारायण झालं नाही महाराज. अगदी 5 दिवसामध्ये व्यासपीठ ज्यांच्याकडे आलेलं आहे, आमच्या बीड जिल्ह्याचं वैभव आदरणीय श्री हरिभक्त पारायण सिद्धेश्वर महाराज गारळे मराठवाडा भूषण महाराज देखील या ठिकाणी आहेत. त्यांना धन्यवाद देतो. मला वाटतं महाराजाच्या संस्थेतीलच विद्यार्थी आहेत आहे का नाही बरं, त्यांना धन्यवाद देतो. आदरणीय श्री हरिभक्त पारायण गोभक्त माऊली महाराज या ठिकाणी टाळ घेऊन उभा आहेत. महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो. पंचक्रोशीचे वैभव आहे महाराज वैकुंठवासी श्री हरिभक्त पारायण रोकडोबा दादा महाराज असतील, वैकुंठवासी बाळकृष्ण बुवा असतील, श्री हरिभक्त पारायण नामदेव बाबा असतील, वैकुंठवासी नागनाथ कारभारी बाबा असतील, साहेबराव नाना वारकरी असतील, यांच्या आशीर्वादाने आणि श्री हरिभक्त पारायण महाराष्ट्रभूषण शंकर महाराज मराठे, श्री हरिभक्त पारायण सीताराम महाराज ठोंबरे, श्री क्षेत्र भामचंद्र डोंगर यांच्या कृपा आशीर्वादाने मार्गदर्शनाने हा भव्य दिव्य स्वरूपामध्ये चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. आणि या ठिकाणी कीर्तनाला पूर्ण सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
खरंच सुंदर निवेदन आहे. रोजचे कीर्तनकाराचे सौजन्य आहेत, अन्नदाते आहेत. 500 रुपयापासून ते 11,000पर्यंत देणगी देणारे सर्वच, विनेकरीपासून ते टाळकरीपर्यंत सर्वच, माय सिस्टीमवाल्यापासून ते कॅमेरामॅनपर्यंत सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. आजचं काल्याचं कीर्तन आहे, नैमित्तिक कीर्तन आहे. काल्याचं कीर्तनामध्ये विषय बंदिस्त असतो बघा, आणि सर्वांनी माझ्याकडे काल्याची सेवा दिलेली आहे. ऐका, काला काला म्हणजे काय, एका वाक्यामध्ये सांगतो. काला या शब्दाचा अर्थ सांगतो. काला काला म्हणजे काय, स्वर ताल लय यांची एकरूपता म्हणजे काला. टाळ मृदंग विना साधून प्राप्त केलेला ब्रह्मानंद म्हणजे काला. आपल्या जीवनातील वाईट विचार काढून टाकण्याचं साधन म्हणजे काला. आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करण्याचं साधन म्हणजे काला. आणि जो प्रसाद श्रवण ग्रहण केल्याच्या नंतर प्रत्यक्षात भगवान परमात्माची अनुभूती येते, तो प्रसाद म्हणजे काला आहे बघा. असं काल्याचं कीर्तन आहे. आणि काल्याच्या कीर्तनासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबा यांचा 4 चरणाचा, जवळजवळ सर्वांच्या परिचयाचा, पाठांतरातला काला प्रकरणातील गोड असा अभंग आहे. अभंगातील भाव सुद्धा अत्यंत गोड आहे. अभंगामध्ये संवाद आहे गोपाळाचा आणि भगवान श्रीकृष्णाचा. तो संवाद या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकोबारांनी त्यांच्या भाषेमध्ये बंदिस्त केलेला आहे. तुकोबाराय म्हणतात, गोपाळांनी भगवान श्रीकृष्णाला वेगळं टाकल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण गोपाळांना का कुळतीला आला, आणि तो संवाद तुकोबाराय या ठिकाणी बंदिस्त करतात. माझ्या बुद्धीनुसार अभंगाची सुरुवात मी शेवट करून करणार आहे. का, इथं तुकोबारांनी सांगितलेलं आहे, देवाला तीच माणसं आवडत असतात ज्यांच्या हृदयामध्ये भगवान परमात्म्याविषयी आवड आहे, प्रेम आहे, म्हणून भाविके त्यांची आवडी मोठी. हे लक्षात राहू द्या. तुका म्हणे मिठी घाली जीवे, भगवान परमात्मा त्यात भावी भक्तांना कडकडून मिठी घालत असतो, असा या अभंगाचा आशय आहे. ऐका, या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारत देशामध्ये मनुष्य ज्या जन्माला आले तेव्हापासून ते आतापर्यंत, आणि तुम्ही आम्ही जन्माला आलो तेव्हापासून ते आतापर्यंत, या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये काही ना प्रकारची आवडत असते. आवड नाही असा या मृत्यू लोकामध्ये माणूसच नाही बघा. प्रत्येकाला काही ना काहीतरी आवडतं. आवडत नाही असा माणूसच नाही, ज्याला आवडत नाही तो माणूसच नाही. फक्त आवडीमध्ये भिन्न भिन्नता असेल, पण आवडत नाही असा माणूसच नाही. आता तुम्ही इथे कीर्तनाला आलात, उगाच आलात का महाराज? नाही ना, कीर्तन आवडतं म्हणून. ह्याच्या सुद्धा अनेक प्रकार पडतात. काही ना कीर्तनमध्ये कीर्तनकाराचं बोलणं आवडतं, तर कायला कीर्तनामध्ये मृदंग वादकाचा मृदंग आवडतो, कायला कीर्तनामध्ये गायकाचं गायन आवडतं. आवडीचे प्रकार भिन्न भिन्न आहेत, पण आवडत नाही असा माणूस नाही. अजून पुढे जाऊन सांगतो, तिघा जणांची शास्त्रामध्ये आवड प्रामुख्याने आलेली आहे, आणि तिघाची आवड सुद्धा वेगवेगळी आहे. ऐका, शास्त्र सांगतं जीवाची आवड वेगळी आहे, शास्त्र सांगतं संतांची आवड वेगळी आहे, आणि शास्त्र सांगतं देवाची आवड वेगळी आहे. ह्याच्यामध्ये गमत आहे महाराज. जे जीवाला आवडतं ते संतांना आवडत नाही, जे संतांना आवडतं ते देवाला आवडत नाही, आणि जे देवाला आवडतं ते जीवाला आवडत नाही. आणि या तिन्ही तत्वाला, या तिन्ही लोकांना फक्त 5च गोष्टी आवडतात. जीवाला सुद्धा 5च गोष्टी आवडतात, संतांना सुद्धा फक्त 5च गोष्टी आवडतात, आणि देवाला सुद्धा फक्त 5च. माझी भाषा कळते तुम्हाला? झोपायला नाहीत ना कोणी? शब्दामध्ये फरक आहे महाराज, मी सांगत नाही. श्लोक काय बघा, पिंडे पिंडे मतीर भिन्ना कुंडे कुंडे नवम पाया, जातो जातो नवा जारा भिन्ना वाणी मुखे मुखे. अर्थ सांगतो, अर्थ कळाला नसल. वीर बदलले की विहिरीच्या पाण्याची काय बदलली? बोला बोला, चव बदलली का नाही? तसं तालुका बदलला की भाषा बदलते. आम्ही मराठवाड्यातले, तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले, म्हणजे भाषामध्ये थोडा तरी फरक, तरी सगळ्यात मराठवाड्यातले कीर्तनकार आहेत, पण गायक वादक सुद्धा तिकडेच आहेत. म्हणजे माझ्या अगोदर माझी भाषा पोहोच झाली इकडे, पण भाषामध्ये फरक असू शकतो. विठ्ठल महाराज, महिला मंडळी, आपलं तुमच्या मुलाप्रमाणे तुमच्याकडे लेकीच्या नवऱ्याला काय म्हणतात? लेकीच्या नवऱ्याला जावई, आमच्या मराठवाड्यात हलकट म्हणतात. तुम्ही म्हणाल कस काय? तुम्ही त्याला देऊन बघा, काही घेऊन जाते. तुम्ही फक्त द्यायची तयारी ठेवायची. नेत नाही अहो, काही नेत, गायनी म्हैसनी, ज्वारीचं पोतनी, गव्हाचं पोतनी. सासरवाडीला आल्या दुधाची बाटली भरून नेतात का? कुठं नेली का नाही? म्हणून आमच्याकडचा फेवरेट शब्द आहे त्याला. म्हणजे माझी भाषा कळायला लागली बा तुम्हाला. ऐका, तिन्ही तत्वाला 5 गोष्टी आवडतात, पण 5ही लोकांची आवड वेगळी आहे. जीवाला 5 गोष्टी आवडतात. कोणत्या? जीवाला पंचविषयाची आवड आहे. शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयाची आवड जीवाला आहे. संतांना सुद्धा 5 गोष्टी आवडतात. महाराज, जीवाला किती पंचविषयाची आवड आहे? माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलं. जीव या 5 गोष्टीचा उपभोग घेण्यासाठी कुठं जात नाही, कुठंही जायची तयारी ठेवतो. का? आवड आहे म्हणून लोक जात असतात. माऊली म्हणतात,
मनाच्या रती ओळघे, श्रवण इंद्रियाच्या द्वाराने घे आणि शब्दाची याने घे राणा माझे. लोक चांगलं ऐकण्यासाठी विषयाची आवड आहे का नाही, शब्द विषयाची आवड, लोक चांगलं ऐकण्यासाठी कुठेही जायची तयारी ठेवतात महाराज. हल्ली मोटरसायकलवर चाललेले पोरं सुद्धा कानामध्ये 2 खुट्या घालूनच असतात. का? ती शब्द विषयाची आवड आहे. आम्हाला लय त्रास होतो महाराजांचा. गाडीची ड्रायव्हिंग चालू असते, ह्यांच्या कानामध्ये हेडफोन असतात, किती हरणा वाजवा, हे बाजूला सरकत नाहीत. का? शब्द विषयाची आवड आहे. शब्द स्पर्श विषयाची आवड जीवाला आहे. शब्द स्पर्श रूप आपल्याला चांगलं पाहावं वाटतं. पाहावं वाटत नाही आपल्याला चांगलं. चांगलं रूप दिसलं की माणसं 1 मिनिट थांबतातच. चांगलं रूप दिसलं थांबत नाहीत. खरं सांगा, पांडुरंगाच्या दर्शनाला बारीला गेल्याच्या नंतर ज्या वेळेला तुमचा नंबर तिथं येतो पांडुरंगाच्या समोर, निघावं वाटतं का तिथून? निघावं वाटतं का? का? चांगलं रूप पाहिलं की माणसाला तिथं थांबावं वाटतं. का? रूप यशाची आवड जीवाला आहे. शब्द स्पर्श रूप रस गंध, रस खाण्याची आवड आपल्याला आहे का नाही बरं? चांगलं खावं वाटतं ना. मी असे काही काही माणसं पाहिलेत, हिवाळ्यामध्ये गार खाणारे आणि उन्हाळ्यामध्ये गरम खाणारे आहेत माणसं. का? ही रस या विषयाची आवड आहे महाराज. आम्ही कोकणामध्ये कीर्तनाला गेलो होतो. माझ्याबरोबर एक मित्र होता, त्याला गरम खायची जरा आवड होती. कुठला पदार्थ जरा गरम गरम खायचा. तिथल्या आजीबाईने आम्हाला सांगितलं, महाराज स्वयंपाक काय करायचा? म्हणलं काही करा आजीबाई, सध्या सगळंच पचत आहे, काही करा. ते म्हणली आपलं चपाती पोळी. म्हणलं ठीक आहे करा. महाराज तिने गरम गरम चपात्या खायला केल्या आम्हाला. आता ह्याला जरा गरम खायची आवड होती आणि जेवाय बसलो, आजीबाईने ताट वाढलं. महिला मंडळीचा एक स्वभाव आहे, महिला मंडळीचा. कोणता? बायकोने नवऱ्याला जेवाय वाढ, नवऱ्याने घास खायच्या अगोदर ती विचारते स्वयंपाक कसा झाला. अनुभव असेल तुम्हाला. जोपर्यंत हा म्हणत नाही माझ्या आईपेक्षा चांगला झाला, तोपर्यंत ती गप बसत नाही. तशी माता मावल्याला सवय असते. आजीबाईने विचारलं, महाराज स्वयंपाक कसा झाला? भूक लागलेली होती. म्हणलं आजीबाई स्वयंपाक सुंदर झाला. पण हिने गप बसवना. हे म्हणलं आजीबाई स्वयंपाक सुंदर झाला पण चपाती जरा गरम पाहिजे होती. ठीक आहे. लगेच म्हातारी महाराज कोकणातले उंडा तिमला चपाती केली, तव्यावर टाकली. तव्यावरती चपाती उलटण्यात घेतली, उलटण माहिती ना, आणि डायरेक्ट ताटामध्ये आली. त्या चपातीचा प्रवास किती झाला, तवा ते किती गरम असेल ह्याचा अंदाज बघा. मग ह्याला परत विचारलं स्वयंपाक कसा झाला? तो मला आजीबाई आता स्वयंपाक नंबर 1 झाला पण चपाती जरा गरम पाहिजे होती. आता ती म्हातारी महाराज तिकडची, तिने दुसरी चपाती केली, तव्यावर टाकली. तव्यावरची चपाती उलटण्यात घेतली नाही, तवाच पकडीत धरला. तवाच पकडीत धरला आणि तशीच तवा घेऊन आली ना, अशी बोटाने चपाती सरली. आता किती गरम असन? लक्षात आलं ना. ह्याला विचारलं स्वयंपाक कसा झाला? ते म्हणला आजीबाई आता नंबर 1 स्वयंपाक झाला पण चपाती जरा गरम पाहिजे होती. ते म्हणले मेले आता चुलीत बसून खाय. का? मला रस या विषयाची आवड सांगायची. माणसाला रस या विषयाची आवड आहे. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या 5 विषयाची आवड जीवाला आहे. पण ऐका, जे जीवाला 5 विषय आवडतात ना, ते 5 विषय संतांना आवडत नाहीत महाराज. का आवडत नाहीत? त्याचे जगद्गुरु तुकोबारांनी गाथ्यामध्ये 4 कारण दिले. कारण नंबर 1, साधू संतांचं चित्त विषय सुखापासून विटलेलं आहे. त्यामुळे साधू संतांना विषय विटले हे चित्त प्रपंचापासून, विटले हे चित्त प्रपंचापासून, विटले चित्त प्रपंचापासून, विटले चित्त बिनधास्त प्रमाण द्यायचं. नाही आलं तर मी ओढून घेतो. तुकोबारा
म्हणतात साधू संतांचं चित्त विषय सुखापासून विटलं, त्यामुळे त्यांना ते आता आवडत नाही. उदाहरण आहे, ऐका. आपण जर रात्री एखादा पदार्थ खाल्ला, उदाहरण सांगतो, गुलाबजामुन तुम्ही रात्री खाल्ली आणि तुम्हाला गुलाबजामुन खाल्ल्याच्या नंतर उलटी झाली, दुसऱ्या दिवशी खाऊ वाटतं का? ते खरं सांगा, खाऊ वाटतं का? अहो, आपल्याला खाऊ वाटत नाही हे सोडा, शेजारचा माणूस खायला लागला तरी आपल्याला आपली आठवण होती उलटी झालेली, ती आवडत नाही, त्याला उलटी झाली ना. तसं साधू संतांना या विशेष सुखापासून उलटी झाली महाराज. आता ते वमन त्यांच्या मनामध्ये बसलं म्हणून ते त्यांना आवडत नाही. कारण नंबर 2, साधू संतांना विशेष सुख का आवडत नाही? माऊलीने ह्याचं गोड उदाहरण दिलं. माऊली म्हणतात साधू संतांना आत्मसुख प्राप्त झालं, आत्मसुखाची गोडी आहे. येतो त्यांचा झाला नाराज, येतो त्यांचा झाला नाराज, येतो त्यांचा झाला नाराज, येतो त्यांचा झाला नाराज. एक त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पे. एक त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पे, नावडे जनधन माता पे. विषयी तू त्यांचा झाला नारायण, विषयी तू त्यांचा झाला नारायण. विषय त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. विषय त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता. विषय त्यांचा झाला नारायण, विषय त्यांचा झाला नारायण. माता पिता, नावडे जनधन माता पिता. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमचा विषय नारायण झाला. आमचा विषय नारायण झाल्यामुळं का न आवडे जनधन माता पिता, किंवा माऊली म्हणतात आत्मसुखाची गोडिया विटे जो का सकळ विषया, सकळ विषयाचा वीट आला आणि आत्मसुख प्राप्त झालं म्हणून त्यांना विषय सुख आवडत नाही. हे झाले 2 कारण. कारण नंबर 3, साधू संतांना विषय सुख आवडत नाही, त्यांना विषय सुखाचं वर्म कळालं. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा काय वर्म आहे, जे जे कर्म धर्म नाशिवंत. हे विषय सुखाचं सगळं कर्मधर्म नाशिवंत आहे आम्हाला कळालं, त्यामुळे आता आम्हाला विषय सुख आवडत नाही. मग 5च गोष्टी संतांना सुद्धा आवडतात. किती सांगितल्या होत्या लक्षात आहे ना? जीवाला सुद्धा 5, संतांना सुद्धा 5. मग संतांना नेमक्या कोणत्या 5 गोष्टी आवडतात बरं? पंढरी पांडुरंग, आवडे पंढरी पांडुरंग, आवडे पंढरी पांडुरंग, आवडे पंढरी
मध्ये 3 2 6 3 तिकडून 9 रन काढले त्यांनी. ऐका ऐका, मुख्य साधू संतांच्या आवडी अनेक आहेत, पण विषय 5 गोष्टी आवडतात. एक, त्यांना आषाढीची वारी आवडते. दुसरी, पंढरपूरच्या वारीला गुढी नेण्याची ही देखील आवडते. पण मी 5 गोष्टी सांगितल्या होत्या. कोणत्या? आवडे हा शब्द बाजूला काढा, पुढच्या मापात चला. पुढच्या मापा बरं का, 5 गोष्टी भरतात. आवडे हा शब्द बाजूला काढा. आवडे, पंढरी, भीमा, पांडुरंग, चंद्रभागा, लिंग आणि पुंडलिक. किती झाल्या? 5 झाल्या ना. ह्या 5 गोष्टी साधू संतांना आवडतात. जे विषय सुख जेवाला आवडतं ते ह्यांना आवडत नाही. दुसऱ्या 5 गोष्टी आवडतात. आणि देवाला सुद्धा 5च गोष्टी आवडतात. कोणत्या आवडतात ते सांगतो. आवडे देवाशी तो ऐका प्रकार. आणि पुढच्या मापा, आता पुढच्या मापा. नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय जिव्हाळा वैष्णवांचा. ह्या मुख्य 5 गोष्टी देवाला आवडतात. पण ऐका बरं का, एखाद्या व्यक्तीला 4-5 गोष्टी आवडत असल्या की त्याच्यातली एक जरा जास्त आवडीची असते. सगळ्यासारखे आवडत नाहीत ना. लहान्या मुलाला विचारायचं, तुला पप्पा आवडते का आई आवडते? ते ज्याच्या मांडीवर बसलेलं त्याचं नाव घेतं. पप्पाच्या मांडीवर असलं तर काय म्हणतं? पप्पा आवडतो. आणि आईच्या मांडीवर असलं तर आई आवडते. असं नसतं महाराज, एक काहीतरी जास्त आवडत असतं. मग देवाला विचारलं, का रे देवा, तू हे 4-5 गोष्टीची यादी दिलीस ना? म्हणले हो. ह्याच्यातलं सगळ्यात जास्त तुला काय आवडतं? देव म्हटला, सगळ्यात जास्त मला माझे भक्त आवडतात आणि त्या भक्तांना मी कडकडून मिठी घालतो. अभंगाचं शेवटचं चरण. भाविकांची आवडे देवा मोठी, भाविकांची आवडी मोठी, भाविकांची आवडी मोठी, भाविकांची आवडी मोठी, भाविकांची सरते शेवटी म्हणतात, तो भगवान परमात्माला त्याचे भक्त अत्यंत आवडतात. आवडीचे भक्त आहेत, पण त्याच्या अगोदरचा एक शब्द महत्वाचा आहे, ते भक्त आवडतात जे भाविक आहेत. म्हणून भाविके त्यांची आवडी मोठी मोठी आवड आहे, पण भाविक भक्ताची, निस्त्या भक्ताची नाही. आता भक्ताचे अनेक प्रकार आहेत, पण भाविक भक्त देवाला आवडतात. आणि असे आवडीचे जर भक्त भेटले तर भगवान परमात्माला राहवत नाही महाराज. तो का म्हणे मिठी घाली जीवे.
काय झालं बघा, भगवान श्रीकृष्णाला भक्त भेटले. एवढी भगवान परमात्माने कडकडून मिठी घातली. माऊली म्हणतात देवाचे 2 हात कमी पडू लागले म्हणून भगवान परमात्माने 4 हात धारण केले. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी आणि आलिंगावया लागून तयाचे अंग. जे भक्त आहेत ना महाराज, त्यांना मिठी घालण्यासाठी भगवान परमात्मा चतुर्भुज रूप धारण करून आला. का? आवडीचे भक्त भेटल्याच्या नंतर. म्हणून भगवान परमात्माने आपल्याला मिठी घालण्यासाठी आपल्याला अगोदर भक्त बनावं लागेल बरं का. परमार्थाची सुरुवात आपल्यापासून असावी, परमार्था शेवट भक्तांनी करावा. म्हणजे सुरुवातीला आपण देवाचं नामस्मरण करावं. कधीतरी असा सुद्धा एक दिवस येईल की देव आपलं नामस्मरण करतो. हा परमार्थाचा शेवट आहे. परमार्थाची सुरुवात आपण अगोदर आपल्या हृदयामध्ये देवाला जागा द्यायची. मग हळू आपण जर देवाला हृदयात जागा दिली की भगवान परमात्मा आपल्याला त्याच्या हृदयात जागा देत असतो. मग एकदा का आपण त्याच्या हृदयामध्ये गेलो ना महाराज, आपल्याला परमार्थ करायची गरज लागत नाही. देव आपलं नामस्मरण करतो. ते कसं काय झालं बघा, सकाळी हनुमानरायाची नारदीची भेट झाली. तुम्ही ऐकताय ना, सकाळी हनुमानरायाची नारदीची भेट झाली. नारदजींनी उगा आपलं हनुमानरायाला विचारलं. काय माणसाला सव असते महाराज, उगा कळ लावून द्यायची. घेणं न देणं, कंदी लावून येणं, येड्याच्या खिशाला 3 पिणं. काय लय सवय महाराज, काय सवत असते. उगा एका माता माऊली नवऱ्याला सहज विचारलं. म्हटली होय व. हे म्हटला काय? ती म्हटली तुम्हाला झाडावर चढता येते का हो? ते म्हटलं नाही वा. ती म्हटली काय हो, तुमच्यापेक्षा माकडं बरी आहेत, भरा झाडावर चढते. ह्याला असला राग आला ना महाराज, ह्याने 15 दिवस प्रॅक्टिस केली. कशाची? झाडावर चढण्याची. 15 दिवस प्रॅक्टिस केली आणि 15व्या दिवशी बायको जवळ गेला आणि मला हे बघ, मला आता असं भरभरा झाडावर चढता येतं. ती म्हटली मग माय माकडात तुमच्यात काय फरक आहे? अशी सवयच असते कायला. लय अवघड आहे महाराज. आता मी आळंदीतून येताना माझा एक मित्र भेटला होता आळंदीमध्ये, विठ्ठल महाराज. तो काय म्हणला, इंद्रजित मला दवाखान्यात तरी घेऊन चल. मी म्हणलं काय झालं हे? ते म्हणला माझे पुढचे 2 दात पडलेत. मी म्हणलं कशाने पडले? ते म्हणला सांगायसारखंच नाही. म्हणलं मी दवाखान्यातच येत नाही. ते म्हणला सांगतो पण कुठं सांगू नको. मी म्हणलं असलं मी कीर्तन सोडून कुठंच सांगत नाही. काय झालंय सांग ना. ते म्हणला रात्री बायकोनी भाकरत लय कडक केली होती. मी म्हणलं वेडायस का रे तू, मर्दासारखा मर्दायस. म्हणलं बायकोला म्हणायचं भाकर लय कडक आहे, अजिबात खात नाही. ते म्हणला खात नाही म्हणलं होतं म्हणून तर पडलेत. 5G राहू द्या. अशी सवय असते कायला. पण नारदजीला उगा कळ लावायची सवय. नारदजी हनुमानरायाकडे गेले. म्हणले हनुमाना तुम्ही तर रात्रंदिवस रामप्रभूचं नामस्मरण करता. म्हणले हो, आपल्याला काहीच काम नाही. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती का? म्हणले कोणती? या विश्वामध्ये सगळ्यात मोठा भक्त कोणता? हनुमानराय म्हणले आपल्याला हे काय माहित नाही बा. कोणता भक्त मोठा हे माहित नाही, आपलं नामस्मरण करायचं नाही. अहो एवढं मोठं तुमचं नाव आहे, पण तुम्हाला हे माहित पाहिजे या विश्वातला सगळ्यात मोठा भक्त कोणता? हनुमानराय म्हणले मला हे माहित नाही, पण हे माहिती जे तुम्हाला माहित नाही. काय ते? म्हणजे भगवान परमात्माकडे एक वही आणि वहीवर भक्ताचे नाव आहेत. अर्थातच 1 नंबरला ज्याचं नाव आहे ते मोठा भक्त. 1 नंबरला ज्याचं नाव आहे ते मोठा भक्त ना. हे नारदीला माहित नव्हतं महाराज. नारदजीने विना घेतला, चिपळी घेतली की पळत निघले भगवान परमात्माकडं. भगवान परमात्मा सकाळी देवपूजा करत होते. आता ती कोणाची करत होते पुढं सांगतो. देवपूजा करत होते आणि नारदजी म्हणले देवा बोला. नारदजी सकाळी कसं काय नाही केलं? मी असं ऐकलेलं आहे की तुमच्याकडं भक्ताची यादी म्हणले भक्ताच्या नावाचं रजिस्टर आहे. म्हणले हो आहे ना. कुठं आहे? म्हणले ते कपाटामध्ये ठेवलेलं आहे, उघडून घ्या जरा, मी देवपूजा करतोय. नारदजीने कपाट उघडून रजिस्टर काढलं. 1 नंबरला नाव नारदजीचं होतं. किती आनंद झाला असन बरं. एवढ्या लांबून पळत आलो आणि माझं नाव 1 नंबरला निघलो. नाचू लागले आनंदामध्ये. पण सगळ्याचं नाव वाचले. म्हणजे हनुमानरायचं कुठं नाव आहे का बघाव. अख्खं रजिस्टर चाललं पण हनुमानरायचं नाव कुठंच निघलं नाही. आनंद दुप्पट झाला, आनंद वाढला ना. हाय असं हनुमानरायकडे पळत आले. म्हणले हनुमाना तुम्ही तर नुसतं रामप्रभूचं नामस्मरणच करता, त्या भक्ताच्या यादीमध्ये तुमचं नाव कुठंच नाही. म्हणले कुठंच नाही? आव कुठंच नाही, काकड्या सुद्धा नाही. म्हणले समजणे वाले को इशारा कापी. कुठंच नाव नाही. बरं म्हणले तुम्ही काय पाहिलंय? देवाच्या कपाटातलं रजिस्टर पाहिलंय. बरं तुम्ही देवाच्या खिशातली डायरी पाहिली का? म्हणले डायरी पण आहे का? हो म्हटले जाऊन बघा. लगेच नारदजी देवाकडे पळत आले. म्हणले देवा
खिशामध्ये एखादी डायरी का? म्हणले आहे ना. मग मगाशी का सांगितलं नाही? मगाशी तुम्ही विचारलं नाही. शहाणी माणसं विचारल्याशिवाय सांगत नसतात, जी विचारायच्या अगोदर सांगतात ती शहाणी नसतात. हा माझा वैयक्तिक सिद्धांत. म्हणले मगाशी तुम्ही विचारलं नव्हतं ना, आता विचारतो द्या बरं. लगेच देवाने खिशातली डायरी काढली, नारदजीच्या हातामध्ये दिली. ऐका बरं का, खिशातल्या डायरीमध्ये 1 नंबरला नाव हनुमंतरायाचं होतं. नारदजीचं कुठंच नाव नव्हतं. नारदजी म्हणले देवा हा गोळ काय? कपाटामध्ये जी वही तिच्यात काय नाव आहे, खिशामध्ये डायरी तिच्यात काय नाव आहे, हा गोळ काय? भगवान परमात्माने नारदजीला गोड उत्तर दिलं. देव म्हणतात नारद ऐका, कपाटामध्ये त्या भक्ताचे नाव आहे जे भक्त माझी भक्ती करतात, आणि खिशातल्या डायरीमध्ये त्या भक्ताचे नाव आहे ज्या भक्ताची भक्ती मी स्वतः करतो. मी स्वतः त्यांची भक्ती, त्यांची देवपूजा सकाळपासून चाललोय. का? मला तेच भक्त आवडतात ज्यांच्या हृदयामध्ये ज्यांनी मला जागा दिली. म्हणून तुकोबाराय म्हणतात भाविके त्यांची आवडी मोठी. मला त्यांची खूप मोठी आवड आहे, आणि असे आवडीचे जर भक्त भेटले ना महाराज मला राहवत नाही. मग तुका म्हणे मिठी घाली जीवे, मी कडून मिठी घालतो अशा भक्ताला. बघा, एक क्षणभर सुद्या देवाचा आणि भक्ताचा वियोग देव सहन करत नाही हो. प्रत्येक क्षणोक्षणाला भगवान परमात्मा आपली आठवण करतो, पण देवाने सुद्धा आपली आठवण करावी त्या पात्रतेचं आपलं हृदय बनलं पाहिजे हो. आपण अगोदर देवाला हृदयामध्ये जागा दिली पाहिजे ना. देव आपल्या हृदयामध्ये यायला तयार आहे, पण अगोदर त्या हृदयातला गबाळ डिलीट करावं लागेल. अजून सोपं करून सांगतो, मोबाईल प्रत्येकाजवळ आहे, बरोबर आहे ना. बऱ्याच माणसं मोबाईलनेच वेडे झालेत. मोबाईलने असा माणूसच नाही. आता मोबाईलमध्ये मेमोरी असते बघा, मेमोरी असते ना, काहीतरी 1 GB धरा 2 GB काहीतरी असते. एखादा मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये 1 GB मेमोरी. आता तुम्ही सगळी सुज्ञ माणसं आहेत, तुमची 1 GB मेमोरी गच्च भरली, आणि तुम्हाला जर चाल घ्यायची असेल, कीर्तन घ्यायचं असेल त्याच मोबाईलमध्ये, अगोदर काय करावं लागेल? तुम्ही झोपले नाही ना? बोला बोला, काय करावं लागेल? डिलीट करावं लागेल. पहिलं काहीतरी डिलीट केल्याशिवाय दुसरं येतं का? नाही. तसं ऐका, मोबाईलमध्ये डिलीट नावाचं बटन आहे, या हृदयामध्ये डिलीट नावाचं बटन नाही. इथं एकच बटन आहे, शेव. काही येऊ द्या शेव. जोपर्यंत हृदयातला आपण प्रपंच डिलीट करत नाही महाराज, तोपर्यंत भगवान परमात्मा इथे येऊन गोपाळ राहते. येऊन गोपाळ राहते, येऊन गोपाळ राहते, येऊन गोपाळ राहते. अगोदर बाबा हो तुमचं हृदय निर्मळ करा, तुमचं चित्त निर्मळ करा. देव निर्मळ घर पाहत असतो. विषयग्रस्त झालेलं घर देवाला आवडत नाही. आणि एकदा का आपलं हृदय पवित्र झालं, त्याला बोलवायची गरज नाही, स्वतः येतो आणि हृदयामध्ये राहतो. येऊन गोपाळ राहे तेथे. राहणे म्हणजे तो भगवान परमात्मा त्या भक्ताला जरा जवळ करतो, जवळ घेतो आणि कडकडून मिठी घालतो. पण असं कधी कधी होतं महाराज, देवाचं आणि भक्ताचं एवढं नातं घट्ट होतं, देवालाच अहंकार निर्माण होतो. देवाला वाटतं माझ्याशिवाय भक्ताला कुणीच किंमत देत नाही, मी आहे म्हणून सगळा संसार चालतो, मी आहे म्हणून भक्ताचं नाव आहे, असं होतं. आणि गोकुळामध्ये नेमका तोच प्रसंग झाला. गोकुळामध्ये असं झालं महाराज, त्या यमुना नदीच्या वाळवंटामध्ये भगवान श्रीकृष्णाचा मोठेपणा जागृत झाला. देवाला वाटायचं मी मोठ्या घरचा नंदाचा मुलगा, माझ्याकडं 9 लाख गायी, माझी एवढी श्रीमंती, माझं एवढं नाव, माझ्या बोटावरती सगळं विश्व चालतं, आणि मला ह्या गोपाळांच्या गायी राखाव्या लागतात. मग भगवान श्रीकृष्णाने प्रकटपणे उत्तर दिलं, गोपाळांनो हे बघा, आता उद्यापासून मी तुमच्या गायी राखणार नाही. तर तुम्हाला कळत नाही मी एवढा मोठा, आणि तुम्ही मला म्हणता जा कृष्णा वळती आण, हे तुम्हाला शोभलं पाहिजे ना. ताबडतोब सगळ्या भक्तांनी मीटिंग घेतली. मीटिंग मध्ये एक असा ठराव पास झाला, म्हणजे हे बघा भगवान श्रीकृष्णाचा मोठेपणा जरा जागृत झालाय. त्याला वाटायला मी लयच मोठ्या घरचा आहे, त्याला म्हणावं जाय तिकडं, लय मोठ्या घरचा आहेस ना, तू आमच्यात येऊच नको. आणि सगळ्या गोपाळांनी मिळून
भगवान श्रीकृष्णावरती बहिष्कार टाकला, त्याला बाजूला टाकलं. मला सांगा, ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचावर बहिष्कार टाकलं, पद राहीन का जाईल? जाईल. आमदार इकडून तिकडं पळून गेले, मुख्यमंत्री पद राहील का? हातात नाही जात, 2.5 वर्षांनी जातात ते. 2.5 वर्ष टिकतं कस तरी. पद राहील का जाईल? हा बोला ना, जाईल ना. मग नेमकं तसंच झालं ना महाराज. गोपाळांनी कृष्णाला बाजूला टाकलं आणि कृष्णाचं अस्तित्व धोक्यात आलं ना. म्हणून या विश्वाचा चालक मालक भगवान परमात्मा ढासा ढासा रडू लागला आणि गोपाळांना यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. घाम घाम पुसू नका. हे पुन्हा म्हणते घामाचा पैसा नाही. दिसलं पाहिजे ना घामाचा पैसा म्हणून. ऐका ऐका, तुकोबाराय म्हणतात, या विश्वाचा चालक मालक काकुळतीला आला. काकुळतीला येणे म्हणजे शरण येणे, मोठेपणाचा त्याग करून सामान्य माणसाला कीव भाकणे, याला म्हणतात काकुळते येणे. महाराज, सामान्य व्यवहारामध्ये कुणी काकुळते येईल? कुणी येतं काकुळतीला? आमदार खासदार सुद्धा निवडणुकीच्या अगोदर काकुळतीला येतात मतदान करा म्हणून. येतात का नाही? येतात. पण गोपाळांनी सामान्य माणसाला काकुळतीला आणलं नाही हो. भगवान परमात्मा शरण आला, इथं देव रडू लागला. गोपाळांना असं करू नका गाड्या, मी तुमच्या पाया पडतो. ढासा ढासा रडू लागला. जास्त वेळ सुद्धा बाजूला केलं नव्हतं महाराज, जास्त एक क्षणभरीने वडिता. किती वेळ बाजूला केलं तर? एक क्षणभर वियोग सहन झाला. याला प्रेमाचा संबंध म्हणतात महाराज. प्रेम कशाला म्हणतात? एका मित्राला दुसऱ्या मित्रापासून एक क्षणभर सुद्धा वियोग सहन होऊ नये, याला प्रेम म्हणतात, याला मैत्री म्हणतात. गोपाळाने एका क्षणभर बाजूला केलं तर भगवान श्रीकृष्ण ढासा ढासा रडला. प्रत्येक क्षणोक्षणाला ज्या व्यक्तीची आठवण आपल्या हृदयामध्ये असते ना, याला प्रेम म्हणतात. ते प्रेम गोपाळाचं भक्तावरती, भक्ताचं गोपाळावरती होतं. प्रेम प्रेम म्हणजे काय हो? प्रेम म्हणजे काय? स्वार्थ बाजूला टाकून निस्वार्थपणाने केलेली सेवा, यालाच प्रेम म्हणतात ना. काय झालं, गोकुळामध्ये एक प्रसंग घडला बघा. भक्ती प्रेम कशाला म्हणतात, विश्वास कशाला म्हणतात, भगवान परमात्मा भक्तांना किती जवळ करतो मलाही सांगायचंय. सकाळी सकाळी भगवान श्रीकृष्णाला कुठंतरी गडबडीमध्ये जायचं होतं. तुम्ही झोपला नाहीत ना? नाही. तशी माझी घड्याळ बंद पडली, 3 वाजता चालू होती. ऐका ऐका, सकाळी सकाळी भगवान श्रीकृष्णाला गडबडीमध्ये कुठंतरी जायचं होतं. भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीला म्हणले, रुक्मिणी मला जरा बाहेर जायचंय, काय खायला नाश्त्याला काय झालंय का? रुक्मिणी म्हणली, देवा तुम्ही काय अगोदर सांगितलं नव्हतं तुम्हाला जायचंय म्हणून, स्वयंपाक काय तयार झाला नाही. मग जुने माणसं सांगायचे घरातून बाहेर पडताना उपवाशी पोटी जाऊ नये. जुने माणसं का? कारण जुने माणसं हॉटेलमध्ये जेवत नव्हते. आता घरून निघताना उपाशी पोटी निघते, बाहेर कुठं तरी वडापाव खाऊ म्हणते. जुने माणसं उपाशी पोटी बाहेर पडत नव्हते. रुक्मिणी म्हणली, देवा एक काम करा, स्वयंपाक काय झाला नाही पण एक ग्लासभर दूध प्या आणि नंतर जा. दूध असा पदार्थ आहे, लवकर गरमही होत नाही आणि गरम झाल्यावर लवकर गारही होत नाही. रुक्मिणीला माहित नव्हतं गरम दूध किती गार आहे, किती गरम आहे. कृष्णाला माहित नव्हतं किती गरम आहे, किती गार आहे. रुक्मिणी माते दुधाचं भगुन पकडीमध्ये धरलं, दूध ग्लासमध्ये ओतलं. तसाच गरम दुधाचा ग्लास भगवान श्रीकृष्णाकडे दिला. ऐका बरं का, भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या त्या कामाच्या नादात होते, तसाच गरम दुधाचा ग्लास धरला आणि ओठाला लावला. दूध गरम होतं महाराज.
गरम दूध ओठाला लागल्याबरोबर भगवान श्रीकृष्णाच्या ओठाला जिभेला असा चटका बसला, दूध भारलं, आमच्या भाषेमध्ये दूध पोळालं. ऐका, अचानक माणसाच्या जीवनामध्ये संकट आलं की मुखातून कोणाचं तरी नाव निघतं बघा. निघतं का नाही? आपण म्हणतो आई ग, म्हणतो का नाही? मोठं किंवा बाप रे, मित्र असेल मित्राचं नाव निघन, बायकोचं निघन, नवऱ्याचं निघन, ज्याची व्यक्ती आपल्या हृदयामध्ये राहते त्याचं नाव निघतं का नाही संकट आल्याच्या नंतर? भगवान श्रीकृष्णाला तर मायबापत नाहीत, म्हणजे मायबापाचं नाव इथं संबंधच नाही. अचानक गरम दूध देवाच्या ओठाला लागलं, देवाच्या मुखातून अचानक नाव आलं राधे. समोर कोण होती? बोला की. हा, रुक्मिणी. तिला जमलं असेल का? हा, महाराज रुक्मिणीने पदूरच खोसला. रुक्मिणी म्हणले काय म्हणला? देव म्हणला चुकून. पण जिथं चुकून सुद्धा जमत नाही, चुकून मिस कॉल आलाच कसा? जिथं चुकून सुद्धा जमत नाही त्याला बायको म्हणतात. लय अवघड आहे महाराज व्यवहारामध्ये. आमच्या मित्राचं वडोणीमध्ये दुकान आहे. काय आता मित्र महाराज, नवरा बायको असताना मित्र कधी भेटू नये. मी मंडळीला घेऊन साडी घ्यायला गेलो, साडी घ्यायला. साडी हे पसंत पडली आणि सहज मित्र म्हणला महाराज गेल्या सोमवारी बरोबर आलेल्या कोण होत्या? महिनाभर भांडण, चुकून सुद्धा जमत नाही. मग भगवान श्रीकृष्ण म्हणला चुकून राधेचं नाव मुखातून आलं. रुक्मिणी म्हणले राधेचा समाचार घेते, कस काय माझ्या नवऱ्याच्या हृदयात राहते? महाराज रुक्मिणी मातेने रथाला सारथ्याला सांगितलं चल रथ झोप, आपल्याला राधेच्या घराला जायचंय. ह्याच्यात एक अशी गमत होती महाराज, राधेला माहित नव्हतं रुक्मिणी कोण आहे, रुक्मिणीला माहित नव्हतं राधा कोण आहे. ह्यांची भेटगाठ झालेली नाही, नुसते नावं माहित होते. सकाळी सकाळी हा दुधाचा प्रसंग घडला होता. सारथ्याने रथ जुंपला, रुक्मिणी रथात बसली. सायंकाळच्या 5-6 वाजता रथ बारसाण्यामध्ये येऊन पोहोचला. सायंकाळ झालेली होती. राधेला माहित नव्हतं रुक्मिणी कोण आहे, रुक्मिणीला माहित नव्हतं राधा कोण आहे. रुक्मिणीने कोणाला तरी विचारलं का हो इथं राधा कुठं राहते? कोणीतरी सांगितलं पूर्व दिशेला जो महाल आहे बारसाण्यातला सगळ्यात मोठा महाल, कारण बारसाण्यातली सगळ्यात श्रीमंत राधा राणी. राधेसारखं श्रीमंत त्या पंचकृषीमध्ये कोणीही नव्हतं, आताही नाही. कृष्णाकडे 9 लाख गाय होत्या, पण राधेकडे 33 लाख गाय होत्या. जुन्या काळातली श्रीमंती जनावरांवरती असायची, आताची श्रीमंती फॉलोअर्सवर आहे. तुमचे फॉलोअर्स किती याला श्रीमंती आताची. जुन्या काळामध्ये तुमच्याकडे जनावर किती, तुमचा गोठा कसा, तुमच्या शेतामध्ये झाडं कशाची, ही जुनी श्रीमंत होती. महाराज रुक्मिणी मातेनं रथ सोपडा, माझ्याकडे लक्ष द्या. रथ सोडला आणि राधेच्या महालाच्या दिशेने निघाली. विश्वातली सगळ्यात सुंदर स्त्री महालाच्या बाहेर झाडून काढत होती, एवढी सुंदर होती महाराज ती. रुक्मिणीला वाटलं जी आरती एवढी सुंदर आहे ती आरती कोण असली पाहिजे? राधा असली पाहिजे. रुक्मिणीने तिला विचारलं का हो तुम्ही राधा का? ती म्हटली नाही बाई, मी कशाची राधा, मी तर राधेची दासी. राधेची दासी एवढी सुंदर? म्हटली हो. राधा कुठे? राधा आतल्या खोलीत आहे. आतल्या खोलीमध्ये गेली. बाहेर जेवढी सुंदर होती ना त्याच्यापेक्षा कित्येक पटीने आतली स्त्री सुंदर होती. परत सांगतो ते सौंदर्य नॅचरल होतं, ब्युटी पार्लर मधलं नव्हतं लांबी लावलेलं. ओरिजिनल सौंदर्य होतं, ओरिजिनल. महाराज बाहेरच्या पेक्षा आतली सुंदर, त्याच्यापेक्षा आतली सुंदर, अशा राधेच्या एकापेक्षा 8 सुंदर दास्या होत्या. मग राधा किती सुंदर असन याचा तरी विचार करा ना. 8व्या खोलीमध्ये राधा बसलेली होती. आता ऐका बरं का, त्या खोलीमध्ये सर्वत्र अंधार होता, उजाड अजिबात नव्हता. उगा एका खिडकीतून मंद मंद प्रकाश येत होता. आणि राधेने आपलं सगळं शरीर झाकून घेतलेलं होतं पातळ वस्त्राने. एक नखभर सुद्धा शरीर उघडं नव्हतं, सर्व पातळ वस्त्राने शरीर झाकून घेतलेलं होतं. रुक्मिणी राधेच्या जवळ आली. रुक्मिणीने विचारलं का हो तुम्ही राधा का? त्यावेळेला राधेने उत्तर दिलं हो मी राधा आहे. राधा काही बोलणार तेवढ्यात रुक्मिणीने दुसरा प्रश्न केला. म्हणली पण का हो तुम्ही अंगावरती असं वस्त्र का झाकून घेतलंय, तुम्ही सगळं शरीर का झाकून घेतलेलं आहे? राधेने खूप गोड उत्तर दिलं. ऐका बरं का, राधा रुक्मिणी मातेला म्हणते काय सांगू बाई, आज गोकुळामध्ये कोण्यातरी एका रुक्मिणीने, कोण म्हणती? राधा. कोणाला? रुक्मिणी. ह्यांना माहित नव्हतं ना. काय सांगू बाई, आज गोकुळामध्ये कोण्यातरी एका रुक्मिणीने माझ्या श्रीकृष्णाला गरम दूध प्यायला दिलं आणि मी त्याच्या हृदयामध्ये राहत असल्यामुळे माझ्या शरीराला फोड आले. महाराज ज्या वेळेला रुक्मिणी मातेने राधेच्या शरीरावरचं वस्त्र बाजूला केलं ना त्यावेळेला राधेच्या शरीराला बारीक 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 फोड आलेले होते. ती
तिकडं भगवान परमात्मा गरम दूध पितात, तर इकडं राधेच्या शरीराला फोडं येतात. याला म्हणायचं प्रेम आणि याला म्हणायचं भक्ती. तुकोबाऱ्या सुद्धा म्हणतात, देवा जशी तू त्या राधेची आठवण काढतोस, देवा जशी तू त्या मीराबाईची आठवण काढतोस ना, तशी मला तुझ्या हृदयामध्ये जागा दे ना. आणि एकदा का देवाने हृदयामध्ये जागा दिली ना महाराज, देवालाच करमत नाही. भक्ताला वाटलं ही काय 7.5 देव आमच्या महागच आहे. जनाबाई कदरली होती महाराज. जनाबाई म्हणायची, कृष्णा पांडुरंगा तुला काय कळत नाही कारण काही काम स्त्रियांना वेगळं करावे लागतात, पण तू उठला की माझ्या बरोबर येतोस, दळायला लागले की तू दळतोस, प्रत्येक काम करायला लागले तू करतोस. महाराज वेडा झाला होता भगवान श्रीकृष्ण जनाबाईच्या नादाला लागून. एवढा वेडा झाला, जनाबाई कदरली शेवटी. का? हे प्रेम आहे ना. आणि मग इथं असं झालं की देवाला अहंकार झाला. देवाने गोपाळाने मिटिंग भरवली आणि कृष्णाला बाजूला टाकलं. त्यावेळेला गोपाळ म्हणू लागले, देवा आता कळलं का तुला, तुझा मोठेपणा फक्त आमच्यामुळे, आम्ही तुला बाजूला टाकलं, तुझी किंमत शून्य झाली. तुला या विश्वामध्ये अनेक जण बोलत येत ना, अनेक जण बोलत येत, तू तिकडे जा ना, आमच्याकडे कशाला येतो. कृष्ण म्हणू लागला गोपाळाने, त्याचं झालंय असं, मला आता तुमची सवय लागली, सवय. आणि तुमची मजला गली से परमात्मा आता कृष्णाला म्हणू, आपला कृष्ण गोपाळानं म्हणू लागला, हे बघा मला आता तुमची सवय लागली बरं का, सवय का तुमची मज लागली सवय, मला दुसरे नकोच वा. आणि के बोलावी ती फार बहु थोर ना आवडती. तिसरं चरण, बोलवणारे सुद्धा भरपूर आहेत, नाही असं नाही, पण मला ती आवडत नाहीत ना. का? मला त्यांची सवयच लागली नाही. एखाद्या व्यक्तीला एखाद्या माणसाची सवय लागली की त्याच्याशिवाय माणसाला करमत नाही बघा. तसं इथं गोपाळांना भगवान श्रीकृष्णाची सवय लागली आणि कृष्णाला गोपाळांची सवय लागली. त्याच्यामुळं आता त्यांच्याशिवाय एकमेकाला करमत नाही. तुमची मज लागली सवे, त्यामुळे ठाईचे नवे न उघडी. आणि के बोलावी ती फार, नाही असं नाही, बोलवणारे भरपूर आहेत, पण बहु थोर ना आवडती. अंतकरणामध्ये मोठेपणा घेऊन चालणारी माणसं देवाला आवडत नाहीत. आपल्या हृदयामध्ये अहंकाराचं ओझं घेऊन चालणारी माणसं देवाला आवडत नाहीत महाराज, देवाला आवडत नाहीत. ह्याच्यापेक्षा काय सांगू, मोठेपणाचं ओझं घेऊन चालणारी माणसं माणसालाच आवडत नाहीत, तर देवाला कशी आवडतील लोक? ज्याच्या हृदयातून अहंकार हद्दपार झाला ती माणसाला देवाला आवडतात बरं का. मोठेपणा बाजूला झाला की देव त्यांना जवळ करतो, सामान्य माणसाला करत नाही. बरं अजून सोपं करून सांगतो, महिला मंडळी लक्ष देऊन ऐका. उदाहरणार्थ इथं बऱ्याच माता मावल्यात, बऱ्याच माता मावलेला 2 मुलं असतील ना, थोरला आणि धाकटा, लहान आणि मोठा. खरं सांगा तुम्हाला लहान आवडतो का मोठा? तुम्ही म्हणाल लहान म्हणाव तर मोठा कीर्तनाला आलेला आहे, आणि मोठा म्हणाव तर लहान बाहेर दगड घेऊन उभा आहे.
सांगता येतं का कोणता आवडतो? मी सांगतो बरं का, तुकोबाराच्या भाषेमध्ये सांगतो. तुकोबाराय म्हणता दोन्ही उभयता आपणची व्याली ना आवडीची चाली भिन्न भिन्न ती. दोन्ही मुलं एकाच आईच्या उदरातून जन्म घेतात, पण आई दोघांमध्ये भेदभाव कसा करते बघा. लहान असतो 1 वर्षाचा, मोठा असतो 5 वर्षाचा. आई 5 वर्षाच्या मोठ्या मुलाला जवळ घेते, वाटी घेते, वाटीत दूध टाकते, दुधात भाकर चुरते, काला चुरते. कोणत्या पोराजवळ घेतलं? मोठ्या. त्याला जवळ घेतलं, वाटीत काला चुरला, मोठ्या पोराच्या पुढं वाटी ठेवली, मोठ्या मुलाच्या पुढं. त्याच्या गालावून हात फिरवला, अंगावून हात फिरवला, केसावून हात फिरवला. नाही काय म्हणते माहिती का? माझं पोरग लय मोठं झालंय, लय हुशार झालंय, अख्ख्या गावात ह्याच्यासारखं कोणीच हुशार नाही. कसं हाताने काला खातय. कोणत्या पोराला? मोठ्या. त्याला मोठेपणा देते आई, मोठेपणा. आणि त्याला वाटतं मग मी मोठा झालोय, आता माझ्यापेक्षा कोणीच मोठं नाही. मोठेपणा घेतल्यामुळं मोठ्या पोराला हाताने काला खावा लागला, हे लक्ष देऊ नाही का? आता लहान पोरग 1 वर्षाचं, त्याला किती मोठेपणा द्या, त्याला कुठलं पद द्या आणि किती मोठेपणा द्या, त्याला कळतं का? लहान मुलाला कळत नाही. मग नावीला जास्त आई काय करते, त्या लहान मुलाला कडेवरती घेते, वाटी हातात घेते. हा चिवचा घास, हा माऊचा घास, हा काऊचा घास, हा कुत्रीचा नसतो म्हणजे असे ह्याचा त्याचा घास म्हणून आई लहान्या मुलाला स्वतःच्या हाताने काला भरवते का नाही? आता सांगा, तुम्ही मोठ्या मुलाला खाऊ घातलं का लहान्या मुलाला? आता तरी बोला ना. लहान्या मुलाला, मोठ्या मुलाला तुम्ही तुमच्या हाताने खाऊ घातलं नाही का? खाऊ घातलं नाही? बोला, किती सोपं उदाहरण आहे. तो मोठा झाला म्हणून. परमार्थ क्षेत्रामध्ये जे भक्त स्वतःकडे मोठेपणा धारण करतात, देव म्हणतो हा काला घेऊन तुझा तू चुरून खा. लक्षात आलं का बोलणं? आणि परमार्थ क्षेत्रामध्ये ज्या भक्ताने आपला मोठेपणा बाजूला काढला, भगवान परमात्मा त्यांना जवळ करतो, आपलंच करतो. आणि भगवान परमात्मा त्यांना मोक्षरूपी पदावरती आरूढ करतो. का? मोठे माणसं देवाला आवडतात. अभिमान अभिमान गेला की मोक्षरूपी फळ आपल्याला भेटत असतं बघा. म्हणून अहंकार रूपी माणसं देवाला आवडत नाहीत. इथं तुकोबाराय म्हणतात, मला अहंकार माणसं देवाला आवडत नाहीत. मग कोण आवडतं? भाविके त्यांची आवडी मोठी. तुका म्हणे मिठी घाले जीवे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. एकदा फक्त पुरुष मंडळीने असे 2 हात वर करा, इकडचे आजूबाजूचे, पाठीमागचे, इकडचे तिकडचे, वाट्यावरचे बाबा 2 हात वर करा, पाठीमागचे, इकडचे, आउटसाईडचे, ह्या मंडपच्या पाठीमागचे तंबाखू टाकून देऊन हात वर करा. महाग असलं कोणी तर उगाच केले हातावर. तुम्ही ना, तुम्ही टाळं वाजवायचं काम करा. आणि मोठ्या प्रेमाने ऐका, आपला हा जे गोष्ट विठोबा रुक्माईचं भजन गोकुळापर्यंत गेलं पाहिजे बरं का. हा, मोठ्या प्रेमाने त्या भगवान परमात्माचं भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
गोपाल कृष्ण भगवान की जय, बिहारी लाल की जय, श्री राधे भारत माई, 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 हरि विठो भारत माई, भारत माई, आता हे पहिलं विठो रुक्माई समजा. ऐका, अभंगाचा सरळ सरळ भावार्थ झालेला आहे. अगदी राहिलेल्या वेळेमध्ये वारकरी संप्रदायाला धरून आणि वारकरी संप्रदायाला अनुसरून जे काल्याचं चरित्र असतं त्या चरित्राचं आपल्याला फक्त उच्चारण करायचं आहे, आचरण करायचं नाही. कारण आचरण करायला आपल्याला स्वतंत्र चरित्र आहे भगवान प्रभू रामचंद्राचं, आणि काल्याच्या चरित्रामध्ये फक्त उच्चारण कोणाचं? भगवान श्रीकृष्णाचं चरित्र. वारकरी संप्रदायाचा एक पद्धत आहे, आपला नियम आहे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे महाभारती नाही. भगवान परमात्माने महाभारतामध्ये सुद्धा चरित्र केलंय, पण इथं चरित्र उच्चारायचं कुठलं? गोकुळातलं. कारण गोकुळातलं चरित्र उच्चारायचं. रामचरित्र परम पवित्र, कृष्ण चरित्र महाविचित्र. जरासं कृष्णाचं चरित्र विचित्रच आहे बरं का, म्हणून फक्त उच्चारण करायचं. काल्याचं कीर्तन म्हणजे रेल्वे गाडी. लक्ष देऊ नाही का? रेल्वे गाडी म्हणजे कशी? ती किती लांब गेली तर पटरी सोडून खाली उतरत नाही. पटरीवर चालायचं तिला. 3 वाजूसर चालली तरी पटरीवरच. आणि इतर कीर्तन म्हणजे एसट्याता. एसट्याचं मग कुठंही थांबता येतं, कुठले पॅसेंजर बसविता येतात, बरोबर आहे का नाही? पण चरित्र उच्चारण करायचं हे काल्याचं कीर्तन आहे. काय झालं बघा, एक दिवस सहज सकाळी सकाळी कंसाची नजर आपली चुलत बहीण असणाऱ्या देवकीवरती गेली. लक्ष देऊ नाही का? देवकीवरती नजर गेली आणि त्याच्या लक्षात आलं बहीण उपवर झालेली आहे, लग्नाला आलेली आहे. आणि व्यवहार काय सांगतो महाराज, मुलगी असो अथवा बहीण असो, उपवर झाली लग्नाला आली की तिचं लग्न करून द्यावं लागतं. तरुण वयामध्ये आलेली मुलगी ही वडिलांच्या डोळ्यातील टांगती तलवार असते. टांगती तलवार असते. लगेच कंस गेला, ती वरातच घेऊन आला वसुदेवाची. थाटामाटामध्ये लग्न झालं. पण कंसाने जरा विचार केला. कंसाने विचार केला की आजकाल लोक जरा मला जास्त पापी समजायला लागलेत, लोक मला लयत नावं ठेवायला लागलेत. अशी काहीतरी युक्ती करावं लागेल जेणेकरून लोक मला सज्जन समजतील, लोक मला चांगलं बोलतील. मग कंसाने महाराज स्वतः बहिणीचा रथ, वरातीचा रथ स्वतः हाकायला सुरुवात केली. सारं त्याला खाली उतरलं, खाली उतर, माझं माझ्या बहिणीवरती प्रेम आहे, मला माझ्या बहिणीचा रथ हाकायचा आहे. कासरा हातात धरला, रथ हाकू लागला. पाठीमागं बहीण वसुदेव आणि दोघं बसलेले आहेत. लोक म्हणू लागले बघा ना, कंसाचं बहिणीवरती किती प्रेम आहे, वाटतो तेवढा हा दुर्जन नाही, किती प्रेम आहे. आकाशामध्ये आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं, कंसा आस्त्यात्मो अष्टमो गर्भो हंत्वाया मोहसे बुधा. मूर्खा म्हणली, जिची रथ जिची वरात तू एवढ्या प्रेमाने हाकत आहेस ना, तिच्याच पोटी जन्म घेणारा 8वा मुलगा तुझा काळा असन. लगेच कंसाने सज्जनपणाचं पांघरून बाजूला काढलं. दुर्जन माणसं जेवढ्या लवकर माळ घालतात तेवढ्यात लवकर माळ काढण्याची तयारी ठेवत असतात. हा,
हे माळकरी झाले म्हणजे दुर्जन माणसाने माळ घातली म्हणजे परमार्थ लय सुधारला असं नाही. हे ह्या वारीला माळ घातली की दुसऱ्या वारीला माळ तिकडच चंद्रभागेत विसर्जन. असे काही माणसं असतात. कंसाने लगेच आपला खरा रूप अवतार धारण केला. महाराज देवकीचे केस धरले, खाली ओढलं, म्हणला हिच्या पोटी माझा जर काळ आहे तर हिलाच मारून टाकतो. वसुदेवाने 4-5 पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आपला व्यवहार काय सांगतो बघा, मृत्यू जर समोर आला ना, समोर मृत्यू आला तर कुठल्याही पद्धतीने अगोदर प्राणाचं रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. साम दाम दंड भेद कुठलीही युक्ती करा, काही करा, पण प्राणाचं रक्षण करणं मनुष्याचं आद्य कर्तव्य आहे. एकतर स्वतःच्या प्राणाचं रक्षण करायचं आणि पती या शब्दाचा अर्थ आहे की पत्नीचं रक्षण करायचं. महाराज वसुदेवाने 4-5 पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला, पण कंसाने ऐकलं नाही. शेवटी एक युक्ती सांगितली, म्हणजे 8वा मुलगा जर तुझा काळ आहे, अरे आम्हाला मुलं होतील का नाही, आमचं प्रारब्ध कसं आहे कोणाला माहित आहे. जर तुला वाटतच असेल तर 8वा मुलगा काळ, एक काम कर, आम्हाला बंदिस्त कर, जेवढं मुलं होतील तेवढे तुला देतो. कंसाला आयडिया पटली. लगेच वसुदेव देवकीला बंदी शाळेमध्ये टाकलं. ऐका, पहिला मुलगा झाला कीर्तिमान नावाचा मुलगा. कंस मला मुलगा जन्माला आलेला आहे, मारल्याशिवाय राहणार नाही. लगेच कारागृहामध्ये गेला, बाळाचे पाय धरले, मारणारच तेवढ्यामध्ये त्याला दया आली. कंस म्हटला आपला तर 8वा काळ आहे आणि हे पहिलाय, हे आपलं काय बिघडणार. सोडून दिलं, सिंहासना येऊन बसला. पण तिथं लगेच कमळ हातात घेऊन नारद गेले. कळीचे नारद मुनी म्हणले, कंसा 8 पासून मापलं तर पहिला सुद्धा 8वा होऊ शकतो बरं का. 8 पासून माप बरं, 1 नंबरला 8वाच येईल. यदा कधी हा तुझा काळ निघला तर. कंस म्हणला 8वा असू द्या नाही तर पहिला असू द्या, आता सोडायचंच नाही. पाय धरले शिळेवरती, आपटला, त्या ठिकाणी तो गेला. असे 1 2 3 4 5 6 मुलं मारले. 7व्या वेळेला ज्या वेळेला देवकी माता गरोदर होती ना महाराज, त्यावेळेला थोडं वातावरण बदललेलं होतं. कारण त्यावेळेला प्रत्यक्षात शेष नारायण भगवान परमात्मा देवकीच्या उदरामध्ये वाढू लागले. 7व्या महिन्यामध्ये इकडं गर्भ गळाला, तिकडं रोहिणीच्या गर्भामध्ये प्रविष्ट झाला. सुखदेव बाबा सांगतात, राजा कंसाला वाटलं माझ्या भीतीनेच गर्भ गळाला काय की, पण ह्याला काय होतं, तितक्या रोहिणी मातेच्या गर्भामध्ये तो गर्भ वाढत होता. ज्यावेळेला 8व्या वेळेला देवकी माता गरोदर होती त्यावेळेला वातावरण बदललेलं होतं. कारण प्रत्यक्षात या विश्वाचा कारण अकारण करुणावरुणालय भगवान परमात्मा देवकी मातेच्या हृदयामध्ये वाढत होता. कंसाला असं कधी कधी वाटायला लागलं की आता ह्याचा गर्भामध्येच नाश करतो, ही गरोदर असतानाच मारून टाकतो. लगेच तलवार घेतली, परत एकदा मारायला गेला. पण कंस देवकीच्या समोर आला की कंसाचे विचार बदलायचे. कंस म्हणायचा, नाही गड्या, ही माझी बहीण आहे, हिला मारलं तर मला पाप लागल, बहीण मारल्याचं पाप लागल, गरोदर आहे, हिला मारून चालणार नाही. वापस यायचा. सिंहासनावरती आला की विचार बदलायचे, नाही नाही हिला मारूनच टाकणार. आणि देवकी मातेच्या समोर गेला की विचार बदलायचे. असं का होत होतं? कारण तिच्या उदरामध्ये राहणारा सामान्य व्यक्ती नव्हता महाराज, विश्वाचा चालक मालक भगवान परमात्मा होता. देवाच्या समोर जरी माणूस उभा राहिला तरी माणसाचे विचार बदलतात. ही ताकद त्या वाऱ्याची असते, त्या तेजाची असते. तुम्हाला जर खोटं वाटत असेल ना महाराज, ऐका बरं का, तुमच्या गावातले विचार आणि भामचंद्र डोंगरावरचे विचार माणसाच्या बुद्धीमध्ये वेगळे येतात. महाराष्ट्राच्या प्रत्येक भूमीचे विचार आणि आळंदी आणि देहूचे विचार माणसाच्या बुद्धीमध्ये वेगळे येतात. तुम्हाला मी एक प्रयोग सांगतो, करून बघा, तुम्ही प्रयोग नक्की करून बघा. जर तुम्हाला सतत वाईट विचार यायला लागले, सतत वाईट विचार, दुसऱ्याचं वाईट चिंतनाचे विचार असेल, चोरी करण्याचे विचार असेल, तुम्हाला इतर मांसाहार करण्याचे जर सतत वाईट विचार यायला लागले ना, काहीच करू नका, बरोबर राहणारा माणूस बदला. तुम्ही ज्याची संगती करतात ना तो बदलून बघा, तुमचे विचार बदलल्याशिवाय राहणार नाहीत. का? जशी संगत असेल तसेच माणसाला विचार येत असतात. इथं भगवान परमात्मा होते म्हणून कंसाचे विचार चांगले येऊ लागले. हळूहळू हळूहळू दिवस वाढू लागले. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. श्रावण महिना चालू होता. रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता. श्रावण महिना होता. रोहिणी नावाचं नक्षत्र होतं. बुधवार वार होता आणि अष्टमी तिथी होती. त्याच तिथीला मध्यरात्री 12 वाजता प्रत्यक्षात 8 वर्षाची चतुर्भुज रूपी मूर्ती त्या ठिकाणी देवकी मातेच्या समोर प्रगट झाली. बोल गोपाल कृष्ण भगवान की जय. 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. देवकी म्हणते, कृष्णा तुला कोणी मुलगा म्हणल का? मुलगा का कुठं 8 वर्षाचा असतो का? आई मी लहानच होतो पण मोठा ह्याच्यासाठी झालोय. ऐक, मामा बाहेर तलवार घेऊन उभा आहे. मी जर आता लहान झालो मला पटकन इथून उचलायचं, कुठं न्यायचं? नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला नेई गोकुळाला नेई गोकुळाला नंदा
कृष्ण का नाही म्हणू लागला, अगं आई मी लगेच लहान होतो, पण लहान झाल्याबरोबर मला काय करायचं, इथून पटकन उचलायचं आणि गोकुळाला न्यायचं. कुणाच्या घराला? नंदाच्या घराला घेऊन जायचं. तिथं मायाचा जन्म झाला, मला ठेवायचं आणि तिला आणायचं. लगेच भगवान परमात्मा लहान झाले. वसुदेवाने सूप घेतलं. काही ग्रंथामध्ये सूप वर्णन आलेलं आहे, काही ग्रंथामध्ये वेगवेगळं आहे. भागवतामध्ये शुकदेव बाबा राजाला म्हणतात, राजा नंद बाबा वसुदेवाने सूप घेतलं. सुपामध्ये भगवान श्रीकृष्णाला ठेवलं आणि गोकुळाच्या दिशेने निघाले. आता यमुना नदीला पूर आलेला होता, कारण श्रावण महिन्याचा दिवस होता, पाऊस होता. यमुना मातेला वाटलं माझा प्रियतम प्राण सखा जन्माला आलेला आहे, त्याचं दर्शन घेतलं पाहिजे ना. म्हणून जसे नंद बाबा यमुनेमध्ये उतरले ना, यमुनेचं पाणी वर वर होऊ लागलं. का? त्याचं दर्शन घेण्यासाठी. कृष्ण यमुनेला म्हणला, तुला लाज वाटते का ग, सासऱ्यासमोर माझं दर्शन घ्यायला आलीस? म्हणून अंगठ्याचा प्रहार दिला. वाट यमुना नदीचा पूर होऊ लागला. अंगठा लावल्याबरोबर वाट दिली. महाराज वसुदेवाने भगवान श्रीकृष्णाला गोकुळामध्ये ठेवलं. तिथं मायाचा जन्म झालेला होता. ह्या लालाला ठेवलं आणि त्या लालीला उचललं. महाराज ती माया होती. कीर्तनातल्या माया गप्प बसत नाहीत. कीर्तनातल्या माया, तिथली माया गप्प बसन का हो? हा, मला बरेच दिवस माहित नव्हतं टीव्हीवर बातम्या सांगायला बाया का असतात. खरंच ना, तुम्ही युट्यूबचं कोणतं चॅनल उघडा, बातम्या कोण सांगतात? खरंय का नाही? बाया सांगतात. लग्न झाल्यावर लक्षात आलं त्यांना बडबड करायची सवय जास्त असते. ती माया गप्प बसत नव्हती महाराज. माया आग्रस्थाळी होती, रडू लागली. कंसाला वाटलं 8 वाजायला मला आला काय की. जसा कंस आला म्हणला, ही 8वा नाही गड्या, ही तर कोण आहे? 8वी म्हणला. 8वा असू द्या नाही तर 8वी असू द्या, सोडणार नाही. महाराज मायेचे पाय धरले. आता ती माया सापडती का हो? कंसाला माया सापडत असते का? ती हातातून निष्ठून गेली आणि सांगितलं, कंसा तुझं लागी वधी आणि उपजला मजा आधी, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलाय. कुठं हे सांगायला मी काय मोकळे नाही, चल शोध लाव. लगेच कंसाने मिटिंग भरवली आणि तेव्हापासून एक कायदा सर तयार झाला, लेडीज फर्स्ट. कारण श्रीकृष्णाला मारण्यासाठी सुद्धा सगळ्यात अगोदर कोण गेलती? लेडीज, महिलाच गेली होती ना महाराज. तिचं नाव काय हो? पुतना. पुतना मावशी म्हणले मी जाते आणि कृष्णाला मारूनच येते महाराज. ही पुतना आदल्या जन्मी बळीराजाची बहीण होती बघा महाराज. भगवान परमात्माने वामन रूप अवतार धारण केल्याच्या नंतर तिचं मातृत्व जागं झालं होतं आणि तिची एक इच्छा होती की वामन भगवंतांनी माझं स्तनपान करावं. पण वामन भगवान म्हणले, आईसाहेब मी बंधनात आहे, पुढच्या जन्मामध्ये मी मोकळा आहे, तुमची सगळ्या इच्छा पूर्ण करतो. तीच पुतना झाली. आणि मग महाराज पुतनीने अशी नऊवार साडी झाली, डेंटिंग पेंटिंग असं मेकअप केलं महाराज. आपलं सौंदर्य दिसू लागलं, ओरिजिनल सौंदर्य लपून ठेवलं आणि मेकअप करून ती महाराज कीर्तनात नाही आपलं नंदबाबाच्या घरला आली. नंदबाबाच्या घरला आल्याच्या नंतर यशोदा माता बाहेर सकाळी सकाळी काहीतरी सडा संवर्जन करत होती आणि सडा संवर्जन करत असताना पुतना म्हणू लागली, यशोदे मला ओळखलंच का? यशोदा म्हणले, बाई नाही म्हणाव तर हिला किती राग येईल आणि हो म्हणाव तर लक्षात येई नाही. महाराज आपलं सुद्धा लय अवघड होतं कधी कधी. लोक म्हणतात, महाराज ओळखलं का? आम्हाला वाटतं नाही म्हणाव तर तारीख देणार नाही आणि हो म्हणाव तर लक्षात याय नाही, असं होतं कधी कधी. मग यशोदेला वाटलं असं कोणीतरी, अगं मी तुझी बहीण, जवळचीच बहीण, मी
मला असं कळालं की तुझ्या आयुष्याच्या शेवटी तुला मुलगा झाला म्हणून तुला भेटायला आलेली आहे. कुठं आहे तुझं बाळ? यशोदा म्हणली अगं आत्ताच झोपलंय बघ, आत्ताच झोपलंय. कृष्ण म्हणला आईला तर काय कळतच नाही, 12:15 वाजलेत आणि अजून 15 मिनिटं राहिलेत, 12:30ला जे विठ्ठल होणार आहे आणि 15 मिनिटं अजून का झोपीच घालती काय? झोपी घालती काय? आणि मग महाराज भगवान श्रीकृष्णाने रडायला सुरुवात केली. भगवान श्रीकृष्णाने रडायला सुरुवात केली. इकडे लक्ष द्या. विठ्ठल 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 भगवान श्रीकृष्णाने रडायला सुरुवात केली. पुतना मासा आतमध्ये गेली. ऐका बरं का, पुतण्याने कृष्णाला पाहिलं, कृष्णाने पुतण्याला पाहिल्याबरोबर भगवान परमात्माने आपले डोळे झाकून घेतले. डोळे का झाकले? याच्यामध्ये भागवतामध्ये 108 कारणं आलेले आहेत महाराज, 108 कारणं. एका कारणाला 2 मिनिटं. कारण नंबर 1 कारण नंबर 1, प्रेमाची सुरुवात ही डोळ्याने होत असते. प्रेमाची सुरुवात डोळ्याने होते. नेत्राने नेत्रामध्ये पाहिलं की प्रेम जागृत होतं. कृष्णाला वाटलं हिने माझ्या डोळ्यात पाहिलं तर हिला माझ्याविषयी प्रेम निर्माण होईल, ही मला मारायचं सोडून दुसऱ्याला मारीन, म्हणून भगवान परमात्माने नेत्र झाकले. कारण नंबर 2, समुद्र मंथन करता वेळेस श्री गणेशाय नमन केलं नव्हतं म्हणून मेरू तरत रसा पताळाला गेला होता, म्हणून नेत्र बंद केले आणि श्री गणेशाय नमन केलं. कारण नंबर 3, पुतण्याच्या स्थानामध्ये दूध कमी आणि विष जास्त होतं. विष पेनं हे माझं काम नाही म्हणा, विष पेनं कुणाचं काम आहे? बम भोले टिकडीवाले कैलास के राजा महादेव, महादेवाचं काम आहे. डोळे बंद केले आणि भगवान शंकराचा धावा केला. नेत्र बंद केले, पुतना जवळ घेतली, कृष्णांना स्तनपान करू लागली. ऐका बरं का, अगोदर दूध पिऊन घेतलं, विष भरून आणले होतं, विषही पिऊन घेतलं. भगवान श्रीकृष्णाने पुतण्याचे स्तनपान करत असताना पंचप्राण खेचायला सुरुवात केली. पुतना ओरडू लागली, मुंचताम मुंचताम मुंचताम, सोड सोड सोड. कृष्ण म्हणला मावशी आपने राम किसी को पकड़ते नहीं और एक बार पकड़ लिया तो मरते दम तक छोड़ते नहीं. एक तर मी कोणाला पकडीत नाही, जर एकदा पकडलं ना प्राण जाऊस तर सोडित तर नाही मी. प्राण खेचून घेतले. पुतना धडाम जमिनीवरती आदळली. त्या ठिकाणी पुतना मेले महाराज. शुकदेव बाबा सांगतात राजा पुतण्याला आग्ने डाग दिला ना, त्याच्या शरीराचा सुगंध 40 किलोमीटर पर्यंत जात होता. राजा म्हणला परीक्षित, राजा म्हणला शुकदेव बाबा 40 किलोमीटर पर्यंत कस काय हो? ती तर लय पापी होती. आता तिला कोण पापी म्हणेन र? कोण पापी म्हणेन? साक्षात भगवान परमात्माने तिला मातृत्व दिलं, तिचं स्तनपान की तिचं पाप जळून भस्म झालं, तिला सायुज्य नावाची मुक्ती प्राप्त करून दिली. मी सांगत नाही, हे तर माऊली सुद्धा वर्णन करतात. माऊली म्हणतात तू संकादिकाचे ने माने सायुज्य स्वरूपी दिदला पुतणे जे विषाची स्तनपाने मारावयाशी आली, तिला सायुज्य नावाची मुक्ती प्राप्त करून दिली. असे अनेक काग वगैरिटा मारिले मारिले नावगी दैत्या खाणी बुडविली. हळूहळू भगवान परमात्माने शाळेचं उद्घाटन केलं, शाळा चालू केली आणि शाळेला नाव दिलं बाल गोपाल माखन चोर विद्या मंडळ. शाळेला काय नाव दिलं होतं? बाल गोपाल माखन चोर विद्या मंडळ. आणि हळूहळू हळू शाळेमध्ये ॲडमिशन होऊ लागले. बरोबर आहे का नाही? शाळेमध्ये शिक्षण चालू झालं. आज ह्याच्या घरी चोरी करायची, उद्या त्याच्या घरी चोरी करायची, आज इकडं जायचं. मग प्रत्येकाच्या घरी चोरी चालू झाल्या आणि प्रत्येकाच्या घरच्या गोपिका यशोदेकडे यायच्या आणि यशोदेला गारणं सांगायच्या. यशोदे अगं तुझ्या कृष्णाला सांग आम्ही गोकुळामध्ये राहायचं का जायचं? गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. कृष्णाला साजावे, यशोदे कृष्णाला साजावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे.
आता विठ्ठलाला तुळशीचा हार नाही म्हणल्यावर काय इंद्रजिताला घालायचा काय? तसा घातलाय मला पण. ऐका ऐका, गोपिका म्हणू लागले, अगं यशोदे सांग ना तुझ्या मुलाला काही, काय गोकुळामध्ये राहायचं का जायचं हे तरी सांग ना, लय त्रास दिलाय बघ. काय त्रास दिलाय? गोपिका म्हणायच्या, यशोदे वंसन मुच्चन क्वचित समय, हा भल्या दुपारी आला आणि वासरं सोडून दिले. यशोदा म्हणू लागले, आमच्या घरची सवय. अगं सवय, पण दुपारी वासरं सोडतात का? भल्या दुपारीच आला. एक गोपिका म्हणू लागली, यशोदे खरं सांगू का, माझं तर सांगण्यासारखंच नाही, म्हणून तर सांग म्हणती. काय झालं? महाराज कृष्ण म्हणलाय गोपाळांना, गोपाळांनो हिचा घर नंबर लिहून घ्या बरं, उद्या रात्रीच हिच्या घरी चोरी करायला जायचं. आणि निघाले महाराज सगळे गोपाळ, पण रिकाम्या हाताने निघाले नाहीत, म्हणजे चोरी करण्यासाठी साहित्य नेलं नाही, पण जाता जाता या गोपाळांनी आणि कृष्णाने मुंगस 5 मिनिटं मुंगस बरोबर घेऊन गेले, मुंगस. आणि मग महाराज त्यांच्या घरी चोरी केली. आणि ह्यांनी अशी गंमत केली, चोरी पूर्ण झाल्याच्या नंतर त्या गोपाळाची दाढी घेतली, ह्या गोपीची वेणी घेतली आणि दोघाची गाठ बांधली. गाठ बांधून भागलं नाही, या दोघाच्या मधात मुंगस सोडून दिलं. त्या मुंगसाचा स्पर्श झाल्याबरोबर हे दचकले, उठले. गोपाळ म्हणू लागला, उठ. ती म्हणली, काय झालं बघ ना, गुमस 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 गुमस. ती म्हणली, गुमस गुमस नाही हे, मग काय? मुसुंग मुसुंग मुसुंग. याला मुंगस सुद्धा म्हणताय ना, एवढे घाबरले. बरं, हा उठल्याबरोबर ह्याच्या दाढीला झटका बसला ना. हे म्हणला, तुला लाज वाटते का ग, म्हातारपणी दाढी ओढतीस? ते म्हणले, मला कुठं तेवढा वेळ आहे, तुम्हीच माझी वेणी सोडा. वेणी कशाला वाढायला लागलात? आता या दोघाचं भांडण लागलं. अंधार होता, चापून पाहिलं तर गाठ होती. महाराज गाठ सोडण्याचा प्रयत्न केला, गाठ काही केल्या सुठाना बघा. सोडण्याचा प्रयत्न केला, कापण्याचा प्रयत्न केला, गाठ काही सुटली नाही. कोणी बांधली होती? लग्नात देवबाप्पाने गाठ बांधली तर मरुस्तर सुटत नाही महाराज. किती सोडायचा प्रयत्न केला, सुटते का? काय कायची लग्न झाल्यावर सुद्धा सुटत नाही. आणि ते तर कृष्णाने गाठ बांधलेली, बरोबर आहे ना. आणि कृष्णाने गाठ बांधलेली, गाठ काय स्वतः. इकडे कृष्णाने सांगितलं होतं उद्या सकाळी एक वरात येणार आहे. अशी विचित्र वरात कधीच पाहिली नाही का. हे होतं 3.5 फूट, ही होती 7 फूट. बरं, लग्नामध्ये नवरदेव पुढं असतो, नवरी पाठीमागं असते. इथं तसं नाही महाराज, नवरी पुढं, नवरदेव पाठीमागं. ही 7 फूट असल्यामुळं अशी तडा तडा चालायची, आणि हे 3.5 फूट असल्यामुळं असं टुचकत टुचकत चालायचं. ह्याची फजिती झाली. भगवान श्रीकृष्णाला दया आली, कृष्णाने नुसती करंगळी लावली, गाठ सुटली. अशा अनेक खोड्या केल्या, आणि त्या खोड्याला यशोदा माता कंटाळली. आणि कंटाळल्याच्या नंतर यशोदा कृष्णाला म्हणजे, कृष्णा आता उद्यापासून गावात राहणं बंद, उद्यापासून तो गायी चारायला रानामध्ये जायचं. आणि भगवान श्रीकृष्णाने सगळ्या गोपाळांना सांगितलं, महाराज सारे गोपाल धन्यवाद. भगवान परमात्मा भगवान श्रीकृष्ण कन्हैया या सगळ्या गोपाळांना म्हणू लागले, हे बघा आता सगळ्या जणांनी उद्यापासून गाय घेऊन यायचं. आणि सगळे गोपाळ त्या यमुना नदीच्या वाळवंटामध्ये गाय चारायला जायचे. आणि तिथं झालेला प्रसंग, त्या वाळवंटामध्ये झालेला प्रसंग प्रस्तुत अभंगाद्वारे तुकोबाराने बंदिस्त केला. तिथं जो प्रसंग झाला, गायी चारत असताना लहान लेकराचे भांडणं लागतात, कट्टीत धरतात, लगेच आबोला धरतात. आणि गोकुळामध्ये त्यांच्याबरोबर तसंच होऊ लागलं. भगवान श्रीकृष्णाबरोबर गोपाळांनी कट्टी धरली, आबोला धरला. आणि भगवान परमात्मा काकुळतीला येऊ लागला. काकुळती तो हरी, काकुळतीला येऊ लागला.
का कुळतीला आला, ह्यांनी बहिष्कार टाकला. मग त्याचं मोठे पण बाजूला सारलं. का सारलं? तुकोबर आहे म्हणतात तुमची मज लागली सवय लागल्यामुळं. कोणती सवय लागली होती? गोपाळांची. भाविके त्यांची आवडी मोठी. बोलवणारे भरपूर होते पण मला ते आवडत नव्हते. मग आवडतं तरी कोण? तुकोबर आहे म्हणतात तुका म्हणे मिठी घाली जीवे, भाविके त्यांची आवडी मोठी. ती भक्त कडकडून आवडतात. अगदी त्याच प्रकारे भगवान परमात्माला ते गोपाळ आवडत होते. गोलाकार बसले कमळासारखे, आतून छोटे छोटे गोपाळ, त्याच्या बाहेरून मोठे मोठे गोपाळ, त्याच्या बाहेरून मोठे मोठे गोपाळ. आणि काला नावाची शिदोरी त्या ठिकाणी तयार केली. ऐका, जो काला भगवान परमात्माने यमुना नंदीच्या वाळवंटामध्ये केला तोच काला संत नामदेव महाराजांनी पंढरपूरच्या वाळवंटामध्ये केला. जो काला नामदेव महाराजांनी पंढरपूरमध्ये केला तोच काला संत ज्ञानेश्वर माऊलीने आळंदीमध्ये केला. आणि तोच काला जगद्गुरु श्री तुकोबाराने देहू गावामध्ये केला. आणि तोच काला आपल्या पुण्य पावन या श्री क्षेत्र वासुली गावामध्ये सगळ्या त्या कार्यक्रमाच्या सहकार्याच्या वतीने तो काला आपल्या गावामध्ये होत आहे. काला काला म्हणजे दहीन भात एकत्रित केला म्हणजे काला होत नाही. हा प्रसाद आहे महाराज. आणि प्रसादाचं महत्व भगवद्गीता सांगते, प्रसादे सर्व दुःखानाम हानिरशोपजायते. जीवनातले सगळं दारिद्र्य दुःख कष्ट करण्याची ताकद प्रसादामध्ये असते. आपण जर घरी दहीन काली एकत्रित केलं खाल्लं म्हणायचं झाला काला, याला काला म्हणता येत नाही, याला खिचडी म्हणता येईल किंवा नुसतं कालवण म्हणता येईल. काला म्हणजे 2 तास त्याच्यामध्ये नामस्मरण गेलेलं आहे. 2 तास भगवान परमात्माचं चरित्र त्या प्रसादाने ऐकलेलं आहे. आणि तो प्रसाद आपल्या हृदयामध्ये गेल्याच्यानंतर हृदय पवित्र होतं, त्याला काला म्हणत असतात. तसा हा काला आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या गावामध्ये होत आहे. परिसरातील सर्वात उत्कृष्ट गायनाचार्य, मृदंगाचार्य, कीर्तनकार, आचार्य, रामायणाचार्य उपस्थित या कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक, संयोजक सर्वांच्या वतीने हे काला या ठिकाणी होत आहे. कीर्तन समाप्त झालं. काल्याचा अभंग, अगोदर ज्ञानेश्वर माऊलीचं भजन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज